सातारा शहरातील जो नगरपालिका हद्द आहे या नगरपालिकेतील हद्दीतील शौचालयांचा प्रश्न हा गंभीर आहे आणि यामध्ये काही भागात सार्वजनिक शौचालय आहेत, मात्र काही भागात काहीच प्रमाणात या ठिकाणी शौचालय पाहायला मिळत नाहीत। मात्र ज्या ठिकाणी आहेत या ठिकाणी आता सध्या आपण रविवार पेठ परिसरात आहोत आणि पाहू शकता की काल एक प्रकार असा उघडकीस आला की या ठिकाणी कुणीतरी खोडसाळपणा करून या भागात एका कपड्याच्या दुकानातील स्टॅच्यू जो असतो तो या ठिकाणी ठेवण्यात आला होता आणि या प्रकारात अचानक महिला ज्या या सार्वजनिक शौचालयामध्ये गेल्या आणि त्यानंतर भयभीत असं वातावरण जे आहे ते या ठिकाणी झालं होतं आणि या दरम्यान लाईट देखील गेली होती आणि या लाईट गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काही स्थानिक नागरिकांच्या नी पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। मात्र हा नेमका प्रकार असा जर होत असेल तर ही गंभीर बाब आहे आणि यामध्ये प्रशासनाने कुठेतरी लक्ष देण्याची गरज आहे। यासोबत ज्या काही महिला या ठिकाणी गेल्या होत्या त्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत। नेमकं मावशी तुम्ही गेला होता, काय कितीची वेळ होती, काय नेमकं पाहिलं? 11:30। नेमकं काय झालं सविस्तर सांगा। ते दिसल्यानंतर मी हाय असं डबडं टाकलं, बोंबलत आरडत पळत गेले। मग आमच्यातली सगळी लोक आली, त्यांनी पाहिलं, मग त्यांनी मग सांगितलं इकडं तिकडं, तेव्हा मग सगळी गोळा झाली। ते कोणी ठेवलं होतं हे काय आम्हाला माहीत नाहीये, पण आमच्या मुली बिली बारक्या आल्या होत्या, त्यांना पण लई ताप झाला। पोरगी आमची तापली आहे मोठीच्या मोठी, तिला गोळ्या चालू आहेत, मला गोळ्या चालू आहेत। जर हे असं जर झालं ना, असं जर केलं तर ह्याची दखल कोणी घ्यायची? आणि हे म्हणजे जाणारा माणूस येणारा माणूस असं जर गडबडलं आणि त्यात जर काही समजा फालतूकच झालं तर ह्याचा विचार कोणी करायचा? काय सांगाल तुम्ही? आमची मुलीला घेऊन आले होते मी इथं आणि आमच्या मुलीने बघितलं डबडं टाकत पोरगी वरडत घरी, आम्ही दोघी बी। मग आमच्यातली सगळी लोक आली, ती हेच लोक। पोरगी माझी बेली या काय, पोरगीला म्हणजे एकदम आता तिला बी ताप आलाय, मुलगीला शाळेत तरी पाठवली काय। हे असं कुणी केलंय त्याला तुम्ही शासन असं हे दिलंच पाहिजे, कुणी केलंय त्याने शिक्षा दिलीच पाहिजे काय। खरं तर हे शौचालय तुमचा हा परिसरात सगळेच वापरतात, सगळेच वापरते ते। पण अशा पद्धतीनं काय हे केलं, काय तुम्ही परत विचारपूस काय झाली का? कोण याच्याबाबत हा प्रकार कोण करत होता त्याबाबत? काय म्हणजे आता कुणी करणार, आता काय माहितीच नाही ना कोण केलंय काय केलंय ते। काय मागणी करतात? आम्हाला इथं लाईट पाहिजे, परत आणि स्वच्छता पाहिजे। आमची मुख्य आहे, तिला आम्ही रात्रीचं घेऊन येतो कधी बी अंधारात। एक म्हातारी आमची आहे, समजा हे असं झालं असतं तर त्या म्हातारी माणसाने काय करायचं? आजी काय सांगाल थोडक्यात तुम्ही? आता माझे नात संडासला 11:30 टायमाला आल्याचे, तिनं तसं बघितलं तसं दबडं टाकून पळतच आले। तर त्याचा बाप बघायला आला काय आहे काय नाही, तिचा बापाने बघितलं की पळतच सुटला। माझा नातू इकडून गाडीवर येत होता, त्या गाडीहून त्यानं बघितलं चौबी पाटला खाली। मग आता ह्याची जबाबदारी कोण घ्यायचं? उद्या काय झालं गेलं म्हणजे खरं तर हा प्रकार घडल्यानंतर याच ठिकाणचे स्थानिक नागरिकांना सांगण्यात आलं आणि त्यांनी याची पाहणी केल्यानंतर नेमका काय प्रकार होता याविषयी आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत। तुम्ही स्वतः तिथं होता, काय सांगाल? हो, मी रविवार पेठमध्ये रहिवासी आहे आणि 11:30च्या दरम्यान जेवण झाले, रोजच्यासारखं आम्ही त्या ठिकाणी चौकामध्ये गप्पा मारत त्या ठिकाणी बसलो होतो आणि काही महिला त्या ठिकाणी म्हणजे ओरडत वगैरे त्या ठिकाणी आम्ही आरडत वगैरे बघितलं आम्ही। तर बाबा नक्की प्रकरण काय आहे तर सांगितलं त्या शौचालयामध्ये भूत आहे म्हणून असं आम्हाला त्याने सांगण्यात आलं। त्यामुळे त्या दिशेने आम्ही शौचालयाकडे धाव घेतली। तर महिला या जे स्वतंत्र शौचालय आहे त्या ठिकाणी पूर्ण अंधार होता, रस्त्यावरचे पूर्ण लाईट गेले होते आणि मोबाईल टॉर्चवरनं जर बघितलं तर अक्षरशः आमच्या हृदयाच्या ठोक्या त्या ठिकाणी एक थोड्या वेळ चुकले, कारण एवढं भयानक आणि एवढं विचित्र त्या ठिकाणी पुतळा होता। त्याला ओढणी वगैरे घालून सगळं त्या ठिकाणी त्यांनी ठेवलं होतं आणि नंतर परत मोबाईलचे 2-3 टॉर्च बघितले तरीसुद्धा आमचं धाडत त्या ठिकाणी झालं नाही की आम्हाला वाटलं एखादी मनोरुग्ण एखादी महिला बसली असेल, पण तो प्रकार तसा नव्हताच। पण तरी आम्ही म्हणजे ओ ताई व अक्का म्हणून असे आम्ही त्या ठिकाणी त्यांना बोलवायचा प्रयत्न केला, पण परत दुसरी नवीन एक मोठी बॅटरी या ठिकाणी आम्ही घेऊन आलो। तर नेमकं काय प्रकरण म्हणजे बघण्याजवळ गेलो तर बघितलं तर ते कोणीतरी खोडसाळपणाने त्या ठिकाणी पुतळा ठेवलेला होता आणि नंतर मग ते सगळ्या नागरिकांना निर्देश आले। मग नागरिकांचा जीव कुठंतरी म्हणजे व्यवस्थित ह्याच्यात आल्यासारखा झाला। नगरपालिकेचे कोण यामध्ये पाहणी करायला आलं? नगरपालिकेचे आत्तापर्यंत काय पाहणी करायला आलेले नाहीत। नागरिकांचं असं म्हणणं आहे की अजून इथं त्या ठिकाणी लाईटची सोय व्हावी
आणि एखादा बल्ब आणखीन 2-3 बल्ब त्या ठिकाणी लावावेत अशी नागरिकांची मागणी आहे. नगरपालिकेचा अजून तर सविस्तर अधिकारी आले नाही. काय मागणी कराल शेवटची? एकंदरीत कालची जी घटना आहे, ही घटना पाहता असं वाटतं की पोलीस प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी लक्ष द्यावा. कारण ही घटना आहे, ह्या घटनेला काही लोक एक चेष्टेचा अँगल सुद्धा देत आहेत. समजा या ठिकाणी घडलेली घटना आहे आणि या घटनेचा समजा दुसऱ्या कुठल्या प्रभागामध्ये तिथल्या काही मुलांनी चेष्टा जर केली तर असा प्रकार अजून दुसरीकडे होऊ शकतो. त्यामुळे पोलीस प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी ज्यांनी कोणी केलेलं असेल त्यांना शिक्षा करावी किंवा त्यांना समज द्यावी, जेणेकरून असा प्रकार परत घडू नये. आणि ह्या परिसरामध्ये मुळात लाईट नाही आहे, हा एक मोठा प्रॉब्लेम. त्यामुळे हा घटना अजून जास्त मोठ्या प्रमाणात ही झाली. ज्यावेळी नगर परिषदेला या घटनेची माहिती मिळाली त्यानंतर नगर परिषद कर्मचारी आणि पोलीस विभागाच्या सहकार्यानं आपण तात्काळ त्या संदर्भात कारवाई करण्याचा निर्णय घेतला. आणि पोलिसांच्या सहकार्यानं जे कोणी असे असतील व्यक्ती जे नागरिकांमध्ये गैरसमज किंवा हे भीती पसरवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर लवकर कारवाई होईल यासाठी पोलीस विभागाच्या सहकार्याने नगर परिषद काम करते. स्थानिक नागरिकांचं असं म्हणणं आहे की या परिसरात लाईटची देखील व्यवस्था करावी अशी मागणी होती त्या ठिकाणी, कारण लाईटची व्यवस्था काही जशी पाहिजे अशी प्रमाणात नाही आहे. नागरिकांच्या जे काही मत आहे त्यानुसार त्यांना जिथं लाईटची व्यवस्था करणं अपेक्षित आहे ती व्यवस्था नगर परिषदेकडून करून देण्यात येईल. या भागामध्ये लाईटची व्यवस्था नाही आणि या लाईटची व्यवस्था खरं तर करणं गरजेचं आहे. आणि असा जो प्रकार जो कोणी केला असेल याबाबत प्रशासनानं, नगरपालिका प्रशासनानं यामध्ये लक्ष घालून याबाबत कोण असतील त्या संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जी आहे ते या ठिकाणचे नागरिक करत आहेत. कॅमेरामन अभिजित पिसेसह संतोष नारोडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.